दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसतोय आणि यामागचं प्रमुख कारण ठरतंय ते अलमट्टी धरणातून होणारा अनियंत्रित पाण्याचा विसर्ग। या पार्श्वभूमीवर मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे। सतेज पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि सांगलीतील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक झाली। यामध्ये भविष्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्यात आल्यात। मुंबईतील मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गावर उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर सर्व आमदार आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी शाहू छत्रपती महाराजांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास ठाम विरोध नोंदवलाय। तसंच कर्नाटक सरकार केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचं पालन करते की नाही यावर लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे। रिझर्व्ह ऑपरेशन शेड्यूल, गेट ऑपरेशन शेड्यूल यावर राज्य जलसंपदा विभागानं काटेकोर नजर ठेवावी आणि महापूर नियंत्रणासाठी सतत समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात। बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींनी एकमतानं मत मांडले। भविष्यातील पुराचा धोका ओळखून आधीच नियोजन करणं अत्यावश्यक आहे। कोल्हापूर आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांसाठी ही बैठक दिशादर्शक ठरेल असं स्पष्ट मत यावेळी नोंदवण्यात आलंय।